5 तासापासून. 12 वाजता पण थोडी ऊर्जा आता आणावी लागेल. ऊर्जा आणून या ठिकाणी समारोप करावा लागेल. कारण मी तुमची क्षमा मागणार आहे 5 तास उशिरा आल्याबद्दल. मी कधीच उशिरा जात नाही, पण आज 2 घटना घडल्या. राज्याचे पूर्व मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशीजी यांचं निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण दिली. त्यांच्याकडे जाऊन येण्याकरता थोडा उशीर गेला. आपले भारतीय जनता पार्टीचे विदर्भातले वाशिम जिल्ह्यातले आमदार पटणीजी हे मरण पावले कॅन्सरच्या आजारामुळं. 58 वर्ष वय होतं. आणि मी आणि देवेंद्रजी त्यांचं पार्थिव अकोल्याला जातपर्यंत त्या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला राहावं लागलं. आणि मग 1:30 वाजता मी कोल्हापूरला पोहोचणार होतो, तर 4:30ला पोहोचलो. त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वांची हृदयापासून क्षमा मागतो. आता ऊर्जा तयार करू. तर दोन्ही हात वर करून जरा मुठा आवळून भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव. थोडी ऊर्जा आली. जय श्रीराम, जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आज आपले सत्यजी देशमुख यांनी आग्रह केला. मी तर इस्लामपूरच्या एक कार्यक्रमाला हो म्हटलं, पण याही कार्यक्रमाला काही पक्षप्रवेश आहेत, काही नियुक्तीपत्र द्यायचे आहेत, संघटनेच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना काही चर्चा करायची आहे, काही विकासावर बोलायचं आहे, या भागातल्या दुष्काळी परिस्थितीवर बोलायचं आहे, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना काही निवेदन द्यायचं आहे, पूर्व सैनिकांना काही निवेदन द्यायचं आहे, काही सामाजिक निवेदन आहे. आणि अनेक समस्या या संमेलनातनं सरकारकडे पोहोचवण्याकरता आपली गरज आहे असं सत्यजित देशमुखजींनी मला सांगितलं. आणि मी त्यांना हो म्हणताबरोबर त्यांनी या कार्यक्रमाची रचना केली. उत्कृष्ट कार्यक्रमाची रचना केल्याबद्दल मी सत्यजित देशमुखजीचं यांचं अभिनंदन करतो. मंत्री सुरेश खाडेजी, निशिकांतदादा पाटीलजी, सम्राट महाडिकजी, प्रकाश ढंगजी, राजाराम गरुडजी, भगवानराव साळुंकेजी, संपतराव देशमुखजी, उषाताई दसवंतजी, विद्याताई कुलकर्णीजी, के.डी. पाटीलजी, जयराज पाटीलजी, हनुमंत पाटीलजी, सुशांत खाडेजी, रणजित नाईकजी, अशोक पाटीलजी, प्रसाद पाटीलजी, उपस्थित सर्व पदाधिकारी. खरं तर वेळ फार झाला आहे, मला अजून 3 कार्यक्रमाला जायचं आहे. मी एवढंच सांगेल की आपण जे या ऊर्जेने या ठिकाणी 5 तासापासून बसले आहे, खरं तर आपल्या सर्वांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी खुणगाठ बांधली आहे की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्व 5-5 तास या ठिकाणी बसलो आहोत. आपण बघितलं असाल
2014 पूर्वी 65 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवले, शरद पवार साहेबांनी सरकार चालवले, 65 वर्ष सरकारमध्ये राहिले. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वतः काँग्रेसचे तेव्हाचे प्रधानमंत्री राहुल गांधींनी मान्य केलं की काँग्रेसनी स्वातंत्र्याच्या 65 वर्षापर्यंत सरकार चालवल्यावरही 100 रुपयातनं फक्त 15 रुपये शिराळा तालुक्यात पोहोचतात. हे राजीव गांधींनीच स्वतः मान्य केलं. आणि 85 रुपये हे मधातले एजंट खाऊन घेतात, मधातले लोक खातात. आता ते लोक कुठले आहे याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण शिराळा तालुक्यातले लोक आणि जनता आणि इथलं नेतृत्व हे महाराष्ट्रात हुशार नेतृत्व आहे. त्यामुळं 85 पैसे कोण खात होतं हे काही वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. पण आज मोदीजी आले, आपण सर्वांनी कमळाची बटन दाबली, मोदीजी प्रधानमंत्री झाले. आणि बघा या 10 वर्षामध्ये एकही काळा डाग पांढऱ्या कपड्यावर लावण्याची हिंमत कुणाची या देशामध्ये झाली नाही. असं मोदीजींचं सरकार या देशामध्ये आलं. आणि या देशामध्ये पहिली 5 वर्ष मोदीजींनी गरीब कल्याणाच्या योजनेचा अजेंडा दिला. गरीबाचं कल्याण, मध्यमवर्गीचं कल्याण, महिलांना शौचालय नाही ते शौचालय दिलं पाहिजे, ज्या ठिकाणी घरकुल नाही त्या ठिकाणी घरकुल पोहोचलं पाहिजे, ज्या ठिकाणी रस्ता नाही तो रस्ता पोहोचला पाहिजे, सिंचनाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. खरं तर गरीब कल्याणाचा अजेंडा झाला. आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला रेशन मिळालं पाहिजे याकरता मोदींच्या नेतृत्वातल्या 5 वर्षाच्या सरकारने काम केलं. खरं तर आज बघा आपण किती नशिबान आहोत. आज आपण कमळाचा दुपट्टा घेऊन बसलो आहे. अशा वेळी आपल्या खांद्यावर दुपट्टा आहे सत्यजी की विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी जे आपले नेते आहेत त्या नेतृत्वाला जगातल्या 150च्या वर देशांनी मोदीजींना जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. अशा वेळी हा कमळाचा दुपट्टा तुमच्या माझ्या खांद्यावर आहे. अशा वेळी तुमच्या माझ्या खांद्यावर हा दुपट्टा आहे की जगातल्या 78% लोक म्हणतात, जगातले लोक म्हणतात, जगातले भारताचे 140 कोटी लोक तर म्हणतातच, पण जगातले 78% लोक म्हणतात. हे मी नाही म्हटलंय, जगातल्या एका सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने म्हटलंय की मोदीजी हे जगातले सर्वोत्तम लोकप्रिय नेते आहेत ज्यांनी जगाला वाचवण्याचं काम केलं. जेव्हा कोरोनाचं संक्रमण आलं तुमचा माझा जीव धोक्यात होता. अशी स्थिती होती की उद्या कोण जाईल, उद्या कोणाची बातमी येईल, माझ्या घरचा व्यक्ती गेला तर मी त्या शरीराला हात सुद्धा लावू शकणार नाही, त्या पार्थिवाला हात लावू शकणार नाही. भयग्रस्त चिंताग्रस्त देश होता, भयग्रस्त चिंताग्रस्त विश्व होतं. आणि या विश्वामध्ये मोदीजींनी ज्या पद्धतीने तुम्हाला मला 130 कोटी भारतीयांना 240 कोटी लसी दिल्या आणि तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम केलं, एकही पैसा न घेता तुम्हाला मला 18,000 रुपयाच्या लसी घरोघरी दिल्या. आणि हेच दिलं नाही तर विश्वाचा सर्वोत्तम नेता म्हणून का मोदीजीला म्हणतात, विश्व गौरव युग पुरुष का म्हणतात? कारण जगातल्या 103 देशाला वाचवण्याचं काम, त्याही देशाला कोरोनाची लस देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी करून दाखवलं. म्हणून मोदीजींना विश्व गौरव युग पुरुष म्हणतात. बंधू भगिनी एवढंच नाही बघितलं, आज बघा हा दुपट्टा तुमच्या माझ्या खांद्यावर आहे. मोदीजी असे पंतप्रधान आहे की जगातले सारे पंतप्रधान, यापूर्वीच्या 65 वर्षाचे पंतप्रधान, कुणाला तरी असं वाटलं का की 130 कोटी भारतीयाचं रक्षण करणारी, तुम्हाला माझं रक्षण करणारा जो सैनिक आहे, ज्याच्या भरोश्यावर आपण शिरोडामध्ये आनंदानं, शिराळामध्ये आनंदानं जीवन जगतोय, तो सैनिक, ती सैनिकाची फौज -33 डिग्रीमध्ये हिमालयावर पाकिस्तानच्या आणि चायनाच्या बॉर्डरवर तुमचा माझा जीव सुरक्षित ठेवण्याकरता अहोरात्र 24 तास बसली आहे ती फौज. आणि त्या फौजेसोबत तुम्ही मी तर घरी दिवाळी मानवली, तुम्ही मी तर घरी लक्ष्मीपूजन केलं, तुम्ही मी तर घरी फटाके फोडले. पण आपले पंतप्रधान मागच्या 10 वर्षापासून दिवाळी कुणासोबत करतात
तर -33 डिग्रीमध्ये बसलेल्या त्या सैनिकांसोबत दीपावली करतात. असे पंतप्रधान आपले नेते आहेत. आणि म्हणून मोदीजींनी 2024 ते 2029 मध्ये विकसित भारताचा संकल्प केला. असा भारत आज बघा, कधी वाटलं होतं आपल्याला? 5 ते 27 वर्षापूर्वी बाबर, मुस्लिम राजा बाबरांनी त्यांचा सेनापती मीर बाकीनी 5 ते 27 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचं अवधपुरीचं अयोध्येचं मंदिर पाडून टाकलं आणि त्या ठिकाणी कब्र तयार केली. आणि बंधू भगिनींनो, आणि काय सांगितलं? हिंदू तुम गुलाम हो. हिंदूला गुलाम म्हटलं. अरे तुम आपके भगवान को नहीं बचा सकते, तुम क्या कर सकते हो? हे बाबर, तेव्हाचा मुस्लिम राजा बाबर, ज्याने हिंदुस्थानाची कत्ल केली, तुमच्या आमच्या पिढ्याची कत्ल केली, त्या बाबराने प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडून टाकलं. 527 वर्षानंतर बघा, मी कोणावर टीका करायला आलो नाही, पण पार्टीच्या कार्यकर्त्याला माहीत असलं पाहिजे. काँग्रेस पार्टीने 2008 आणि 2011 मध्ये जेव्हा प्रभू रामचंद्राचं मंदिर, ज्या ठिकाणी जन्म झाला प्रभू रामचंद्राचा, ही जागा आहे का? हे प्रभू रामचंद्राचा जन्म या ठिकाणी झाला का? हे जेव्हा सुप्रीम कोर्टाने विचारलं, तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये 2008 आणि 2011 मध्ये काँग्रेस पार्टीच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिला, प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे. भगवान प्रभू रामचंद्राला काल्पनिक म्हटलं गेलं. ही कल्पना आहे. प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच नाही आहे. राम सेतूचं अस्तित्व नाही आहे. राम सेतू काल्पनिक आहे. राम सेतू कधीच तयार झाला नाही. 2008 आणि 2011 मध्ये काँग्रेस पार्टीने असं सुप्रीम कोर्टात अफिडेव्हिट दिलं मित्रांनो. पण मोदीजीला यावं लागलं. मोदीजींनी सुप्रीम कोर्टामध्ये, मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं की 8000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म अवधपुरीमध्ये अयोध्या झाला होता. त्याचा पुरावे, त्याचे त्या ठिकाणी जन्मस्थळीचे पुरावे मोदीच्या सरकारने सुप्रीम कोर्टात दिले. आणि म्हणूनच 22 जानेवारीला रामलल्ला तंबूतनं 527 वर्ष, आपलं तरी घर आहे, आपलं तरी त्या ठिकाणी छोटं मोठं घर आहे, पण प्रभू रामचंद्र तंबूमध्ये होते. तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले. हे 22 जानेवारी आपण डोळ्याने बघितली. मोदीजीचं सरकार नसतं आलं तर कधीही काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टात सांगितलं नसतं की होय ही जन्मस्थळी आहे. मोदीजीला यावं लागलं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी अनेक गोष्टी सांगता येईल. मी परवा नंदुरबार मध्ये गेलो होतो. नंदुरबार मध्ये एक 18 वर्षाचा आदिवासी पोरगा मला भेटला. त्याला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे? मला वाटलं आता दुपट्टा बघितला, त्यांनी मला मोदीजीला मतदान करणार आहे. नंदुरबारच्या धाळगाव जिल्ह्यातला शेवटचा गुजरात बॉर्डरवरचा एक पोरगा, 18 वर्षाचा आदिवासी पोरगा, ज्याचा संपर्क दुरून दुरून देशाशी नाही आहे, दुरून दुरून लोकांशी होत नाही, अशा आदिवासी धाळगाव तालुक्यातला त्या मुलाने म्हटलं मी मोदीजीला मतदान करणार आहे. मी त्याला विचारलं, कारण विचारलं, मला वाटलं हा जर दुपट्टा बघून सांगतात कोणी कोणी लोक, ज्याच्या समोर जो दुपट्टा घेऊन जातात त्याचं नाव घेतात. मी त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. मी त्याला विचारलं की तू मतदान का करणार आहे, कशामुळे करणार आहे, काय वाटलं तुला मोदीजीबद्दल? त्यांनी मला उत्तर दिलं, मी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकताना बघितलाय आणि म्हणून मी या ठिकाणी मोदीजीला मत देईन. 370 कलम काँग्रेस पासून कन्याकुमारी वेगळं करण्याचं, या देशाला तोडण्याचं काम आता भारत जोडो यात्रा करतात आहे. त्या भारत जोडो यात्रेचं स्वागत शरद पवारजी करतात आहे, उद्धव ठाकरे करतात आहे. माझा सवाल तुमचा आहे, या भारताला तोडण्याचं काम जर कुणी केलं होतं तर काँग्रेस पार्टीने केलं होतं. काश्मीर ते कन्याकुमारी वेगळं करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. या देशामध्ये 2 विधान, 2 निशाण, 2 प्रधान. या देशामध्ये 2 विधान, 2 प्रधान, 2 निशाण तुम्हाला मान्य होते काय? तुम्हाला मान्य होतं का? हे जर जोरात सांगा, थकल्या मला माहिती आहे. तुम्हाला मान्य आहे का? एका देशात 2 प्रधान मान्य आहे का? एका देशात 2 विधान मान्य आहे का? एका देशात 2 निशाण, 2 झेंडे मान्य आहे का? काँग्रेस पार्टीने पाप केलं होतं. आज बघा, मोदीजींनी 370 कलम हटवलं आणि काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकला. हेच काँग्रेसवाले म्हणायचे
की जर तुम्ही 370 कलम हटवलं तर खून की नदिया बहेंगी, पण बहिणींनो मागच्या 370 कलम हटवल्यापासून काश्मीरमध्ये एक कंकर सुद्धा कोणी मारला नाही. पण या वर्षी कधी काश्मीरमध्ये, आपल्या देशाच्या काश्मीरमध्ये 18 लाखाच्या वर लोक कधी काश्मीर, गुलमर्ग, सोनमर्गला गेले नाही. पत्रकार मित्रांनो, या वर्षी 1,82,00,000 लोक काश्मीरला जाऊन आले. 1,82,00,000 लोक काश्मीरला जाऊन आले. आपलंच गुलमर्ग, आपलंच सोनमर्ग, आपलंच काश्मीर. बंधू भगिनींनो, ही स्थिती काँग्रेस पार्टीने केली. आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, एक कमळाचं मत विकसित भारताचा संकल्प केलाय आणि एक काँग्रेस पार्टीचं मत या देशाला 65 वर्ष डुबवण्याचं काम केलं. कधी महिलाचा विचार केला नाही, कधी युवकाचा विचार केला नाही, कधी गरीब कल्याणाचा विचार केला नाही, कधी समाज कल्याणाचा विचार केला नाही. दीन दलित दुबळ्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाचा कधीच पार्टीने विचार केला नाही. जर गरीब माणसाचा विचार केला असेल ती मोदीजींनी केला. आज बघा, जेव्हा मोदीचं सरकार आलं तेव्हा 5% महिलांचे आणि लोकांचे अकाउंट बँकेमध्ये नव्हते, पण मोदीचं सरकार आल्याबरोबर 50 कोटी लोकांचे बँकेत अकाउंट काढण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी 12,000 रुपये शेतकऱ्याला पोहोचतात, 12,000 रुपये शिराळ्याच्या शेतकऱ्याला पोहोचतात. खरं तर मोदीजींनी प्रधानमंत्री किसान योजना दिली, 6,000 दिले, 6,000 महाराष्ट्र सरकारने दिले. जगातल्या कुठल्याही देशात गुगलवर जाऊन बघा, जगातल्या कुठल्याही देशामध्ये गुगलवर जाऊन बघा, तुम्ही आज काढा अमेरिकेमध्ये युरियाचा रेट किती आहे, 3,000 रुपये. पाकिस्तानमध्ये किती आहे, 27 रुपये आहे. बांगलादेशमध्ये किती आहे, पत्रकार मित्रांनो 28 रुपये आहे. पण मोदीजींनी शेतकऱ्याला 10 लाख कोटी रुपये युरियाची सबसिडी दिल्यामुळं शिराळ्यामध्ये 267 रुपयामध्ये युरियाची बॅग मिळतं. ही मोदीजींनी दिलेली 10 लाख कोटी रुपयाची योजना आहे. 10 लाख कोटी रुपये. 3 लाख लखपती दिदी बनण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. 3 लाख लखपती दिदी बनण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. आणि म्हणून माझी विनंती आहे की महिलांच्या सबलीकरणाकरता, महिलांच्या कल्याणाकरता एक प्रधानमंत्री आहे. 30 वर्षानंतर प्रधानमंत्री मोदीजींना वाटलं, अरे 30 वर्षापूर्वी काँग्रेस पार्टीने विचार केला होता की आमच्या महिला कधी सरपंच होतील का, कधी जिल्हा परिषदमध्ये जातील का, कधी नगराध्यक्ष होतील का, कधी ग्रामपंचायत सदस्य होतील का. नाही केलं. मोदीजीला यावं लागलं. आणि आता बघा बहिणींनो, या 140 कोटी लोकांचं भविष्य ज्या संसदेमध्ये, 140 कोटी देशाची लोकसंख्येचं जीवाचं रक्षण, प्रॉपर्टीचं रक्षण, मालमत्तेचं रक्षण, तुमचं माझं रक्षण जी संसद करते, त्या संसदेमध्ये आता महिलांना आरक्षण नव्हतं. पण मोदीजींनी आता खासदारकीला 33% आरक्षण दिल्यामुळं आता 192 महिला खासदार राहणार. 192 महिला खासदार राहणार. सत्यजितजी, महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये 110 महिला आमदार राहणार आहेत. 110 महिला आमदार राहणार आहेत. ज्यांनी नियुक्तीपत्र घेतलं त्यांनी विचार करून ठेवा. 110 महिला, 12 कोटी जनतेचं भविष्य करता 110 महिलाच्या सबलीकरता. शेवटी आमच्या देशाची संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण देश जर बघितला इतिहास काढून, जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा या देशाला वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या महिला बहिणींनी केलं. म्हणून मोदीजींनी महिलांना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण दिलं आणि महिलांना सबलीकरण करण्याचं काम केलं. म्हणूनच मोदीजींची गॅरंटी आहे. आणि म्हणून मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची. मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे या जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची, बलशाली भारत निर्माण करण्याची. 2014 मध्ये भारत देश 11व्या क्रमांकावर होता. पत्रकार बंधूंनो, जरा अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही जरा लोट लिहिता हेही बघा की 2014 मध्ये भारत देश 11व्या क्रमांकावर होता. आज भारत देश ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्या 150 वर्ष इंग्रज जे राज्य करायचे आपल्यावर, ते इंग्रज आता 11व्या क्रमांकावर आहे. भारत देश 5व्या क्रमांकावर जगामध्ये आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि मोदीजी असे म्हणतात की 2024 ते 2029 ही जी बटन दाबायची आपल्याला, ही बटन भाजपा करता महत्वाची नाही आहे. ही बटन देशाकरता महत्वाची आहे. देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, महाराष्ट्र कल्याणाकरता. मोदीजींच्या नेतृत्वात मोदीजी असे म्हणतात, ही कमळाची बटन जी तुम्ही दाबणार आहे, महायुतीची बटन दाबणार आहे, ही बटन
खऱ्या अर्थाने 2024 ते 2029 हा जो अमृत काळ आहे देशाचा, हा देशाचा अमृत काळ आला आहे. सुवर्ण काळ 2047 मध्ये येईल. आपला भारत देश जगातल्या तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता म्हणून जगामध्ये 3रा नंबरचा भारत निर्माण करण्याचं काम एक बटन करणार, एक बटन. कुणाला तरी मत द्यायचं आहे, अरे कोणी तर निवडून येणार आहे, पण एका बटन मध्ये क्षमता आहे जगातला 3रा नंबरचा भारत निर्माण करण्याची. एका बटन मध्ये क्षमता आहे की अटल पेन्शन योजना लागू करण्याची. एका बटन मध्ये क्षमता आहे की आतंकवाद्याचा सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना मारण्याची. या ठिकाणी एका बटन मध्ये क्षमता आहे गरीब कल्याणाची. एका बटन मध्ये क्षमता आहे महिला कल्याणाची. एका बटन मध्ये क्षमता आहे महिला कल्याणाची. एका बटन मध्ये, कमळाच्या बटन मध्ये, महायुतीच्या बटन मध्ये क्षमता आहे युवकाच्या कल्याणाची, शेतकऱ्याच्या कल्याणाची, शेतमजुराच्या कल्याणाची, अंत्योदयाच्या विचाराची, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या विचाराची, देव देश धर्म संस्काराची. आपलं सर्वांचं जीवन हे देव देश धर्म संस्कार संस्कृती विरासत याकरता आपण काम या ठिकाणी आपलं जीवन आहे. आणि या जीवनामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर 2047 ची तुमच्या माझ्या घरची पिढी असेल, त्या पिढीने विचारलं पाहिजे की काका काकू, त्या पिढी विचारेल तुम्हाला 2047 मध्ये तुमच्या माझ्या घरचा बाळ तुम्हाला विचारेल. मी दाव्याने सांगतो तुम्हाला विचारेल. लिहून घ्या माझं म्हणणं. आपण जेव्हा आजोबा असू, आपण जेव्हा आजीबाई असू, तेव्हा विचारेल 2047चा 23 वर्षानंतरचा मुलगा विचारेल की 2024 मध्ये मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला होता, विकसित भारताचा संकल्प केला होता. पत्रकार मित्रांनो, तुमच्याही घरचे बाळ विचारतील तुम्ही कुणाला मत दिलं होतं, तुम्ही कुणाकरता काम केलं होतं. अरे तुम्ही गर्वाने सांगाल होय आम्ही मोदीजी करता, त्या ठिकाणी मोदीजी करता देशाकरता काम केलं होतं, कमळ चिन्हाकरता महायुती करता काम केलं होतं. तेव्हाच बाळ तुमच्या पाया लागून नमस्कार करेल आणि म्हणेल तुम्ही जेव्हा मोदीजी करता काम नसतं केलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर माझा जीव सुरक्षित राहिला नसता, हा भारत देश सुरक्षित झाला नसता. याकरता आपल्याला हा कमळाचा दुपट्टा दिलाय बंधूंनो, गरीब कल्याणाकरता दिलाय, समाज कल्याणाकरता दिलाय. आणि म्हणून माझी विनंती आहे, मोदीजींनी गरीब कल्याणाच्या योजना दिल्या त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. जे काही लोक सुटले असतील त्या लोकांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अजूनही गरीब माणसाकडे काही योजना बरोबर दिल्या नसतील त्या तपासल्या गेल्या पाहिजे. सत्यजितजी, मला तुमच्यावर विश्वास आहे, काळजी करू नका. सत्यजितजी, भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सुरेश खाडेजी आहे, मी आहे, आपले देवेंद्रजी आहे. मी देवेंद्रजीचं अभिनंदन करणार आहे. स्वर्गीय शिवाजीराव देशमुखांच्या अर्धांकृती पुतळ्याकरता 20 कोटी रुपयाची स्मारकाकरता 20 कोटी रुपयाचं जागेसाठी थांबला, जागेकरता थांबला. मी स्वतः, सत्यजितजी जागेचा निर्णय करा, मी स्वतः तुमच्यासोबत वकील बनून, कारण सरकारमध्ये वकील लागतो आणि मी सरकारमधला सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे जसं सुप्रीम कोर्टामध्ये चांगला वकील लागतो ना, तसं निश्चितपणे सत्यजित तुमचा वकील मी आहे, काळजी करू नका. आणि तुम्ही मला सांगितलं 28 गावाची पश्चिम भागातील शेतकऱ्याची उपसा सिंचन योजना जी 16 दिवसापासून धरणे आंदोलन चालू आहे, एक बैठक देवेंद्रजी सोबत तात्काळ लावून देण्याची, ज्यामध्ये माथाडी, ज्यामध्ये आपल्या संपूर्ण भागाचं सिंचनाची व्यवस्था या ठिकाणी पूर्ण होणार आहे. मी अधिवेशन काळ किंवा अधिवेशनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, अधिवेशन काळ खूप बिझी असेल, पण मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित राहील. ती बैठक लावून तुमचा जो प्रश्न आहे मी स्वतः त्या बैठकीला राहील, काळजी करू नका. कारण तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं आहे तर माझ्यावर हे कर्ज झालं आहे. शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी एक दुपट्टा टाकणे हे नेत्याकरता सन्मान असतो, तर सन्मानाच्या मग अपेक्षा असतात. सन्मानाचा दुपट्टा, अपेक्षाचा दुपट्टा आहे, अपेक्षाचे फुलं आहेत. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जो प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहिला आहे 125 कोटी रुपये मी देवेंद्रजींना मागून देईल, काही काळजी करू नका. आणि माथाडी गिरणी, सैनिक पेन्शनाचा प्रश्न, जे काही माझ्याकडे निवेदन आलंय
मी प्रत्येक निवेदनावर तुम्ही समजू नका कागद दिला कुठे चालला जाईल, माझ्याकडे दिला एकही कागद वाया जाणार नाही, तो जातच नाही, मी त्याच्यावर कामच करतो, निश्चितपणे या ठिकाणी काम करील. आणि मला अभिमान आहे, एक ठराव आपल्याला सर्वांनी दोन्ही हात वर करून मंजूर करायचा आहे. तो ठराव आहे अभिनंदनाचा, अभिनंदन करणारा ठराव आहे. खूप लोकांनी राजकारण केलं 65 वर्ष, पण मराठा समाजाच्या नावाने मतं घेतली, पण कधी गरीब मराठा समाजाचा विचार केला नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यांनी मराठा आरक्षण दिलं, हायकोर्टात झालं, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार आलं, सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवू शकले नाही. देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टमध्ये टिकवलं, पण सुप्रीम कोर्टमध्ये जाताना उद्धव ठाकरे आणि त्याच्या सरकारने आरक्षण घालवलं. पण मला अभिमान आहे, एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा देवेंद्रजी आणि अजित पवार. देवेंद्रजी सारखा नेता, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. आमचे ते अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी नेते आहे. एकनाथ शिंदे सारखा एक नेता आला आणि दोघांनी निर्णय घेतला, आता आर्थिक दुर्बल असलेल्या मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय आणि कायदा पारित केला. आणि म्हणून सर्वांनी दोन्ही हात वरून अभिनंदन सरकारचं कराल की नाही. मराठा समाजाला 10% आरक्षण आणि टिकणार आरक्षण आहे. आता कोणी आरक्षणाला धक्का लावू शकत नाही. लोक त्या ठिकाणी ज्यांनी 65 वर्ष नाटक केलं, नौटंकी केली, मराठा समाजाचे मतं घेतले, ते सांगतात आता मराठा आरक्षण टिकणार नाही. मी दाव्याने सांगतो, दिलेलं 10% मराठा आरक्षण आता कोणीच काढू शकत नाही, कोणीच काढू शकत नाही. बंधुबिंदूंनो, तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्यूज करण्याचं राजकारण करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही, जेव्हा कामं सांगता येत नाही, जेव्हा तुम्हाला विकास मांडता येत नाही, तुम्हाला गरीब कल्याण मांडता येत नाही, समाज कल्याण मांडता येत नाही, महिलाचं सबलीकरण मांडता येत नाही, तेव्हा जनतेला कन्फ्यूज करण्याचं काम सरकारमध्ये लोक करतात. जेव्हा विकास मांडता येत नाही, विकास केल्यानंतर काय मांडणार. आणि म्हणून या कन्फ्यूज करणाऱ्या लोकांकडे जाऊ नका, त्याचा विचारही करू नका, त्यांच्या कोणत्या पोस्टी पाहायची गरज नाही. टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे आणि म्हणून मी या सरकारचं मी शिराळ्याच्या माध्यमातून अभिनंदन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.